मित्रांनो नमस्कार. मी मेजर आनंदा गावडे. आज दिनांक 10/1/2026 गाव उमराणी तालुका जत या ठिकाणी आलो आहोत. अ, सर आपलं जरा नाव सांगाल? माझं नाव दानाप्पा भैराप्पा मायगूर. दानाप्पा भैराप्पा मैगूर, गाव कंपोस्ट उमराणी, उमराणी, तालुका जत. तालुका जत. तर हे ई बायोट्रमचं जे प्रोडक्ट आहे मॅग्नेटिक थेरपीचं, हे तुम्ही किती दिवसापूर्वी आणि कोणाच्या माध्यमातून घेतलं होतं? मी 2 महिन्यापूर्वी घेतलं होतं. बर. कलमेश नामाच्या माध्यमातून मला मिळालेलं होतं. ओके. त्याचं मला 50% माझ्या सुनीलला पण घेतलं होतं बर बर. आणि प्रियाला पण दोघांना पण वापरत होतो. तर मुलांना ह्याच्या अगोदर प्रॉब्लेम काय होता? सतत पाय फ्रॅक्चर होत होता मुलांना. लहान मुलाचा पाय फ्रॅक्चर व्हायचा. सुनीलचा पण फ्रॅक्चर होत दोघांचा होता, पण. मुलीचा पण फ्रॅक्चर होत होता. बर. एकाच प्रोडक्ट मी दोन्ही मुलांना पण वापरत होतो. अरे वा वा. त्याचा मला 40 ते 45% आता मला रिझल्ट आलेला आहे. 40-45% फरक पडला 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये. आता मुलगा शाळेला गेलाय? हा, मुलगा शाळेला आहे. मग ज्यावेळी आपण दिलं होतं त्यावेळी त्यांच्या मुलग्याची पण अवस्था थोडंसं उठायला वगैरे चालायला प्रॉब्लेम होता. जरा उठून उभा राहिलेला थोडं कमजोर होत होता. चालायला पण येत होता. आता स्वतःहून उठून शाळेला गेलेत? नाही, मी जाऊन पाठवले त्यांना. अच्छा, तिकडे पाठवलं शाळेला? पाठवले शाळेला. अरे वा वा वा. आणि ह्या मुलाला पण त्या दिवशी आपण आलतो 2 महिन्यापूर्वी, त्या दिवशी ह्याला उठायला प्रॉब्लेम येत होता? येत नव्हता. ओके. पाय जरा झालं सुजल्यासारखं, फ्रॅक्चर झाल्यासारखं झालं. ते प्रोटेक्ट पाण्याचं आणि ते बेल्टचं आणि ते गाडीचं आम्ही हे वापर करतो. बेल्ट, वॉटर एनर्जी पॅड, मॅट्रेस सर्व गोष्टीचा वापर करता येतात. हा बेल्ट लावलेला आहे हाताला, पायाला लावलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर साधारण म्हणजे तुम्ही आता परत एक मागवला प्रोडक्ट ना? अजून एक मागवला. आज मागवलेला आहे. अगोदर पण घेतलं ते, आज एक मागवला. पहिला एक प्रोडक्ट होता आमच्याकडे, आज एक मागवलं. याच्या अगोदर दवाखाने वगैरे बघितले होते? हो, दवाखाने लई दाखवलं मी. सगळं मिरज दाखवलं. इंचलकरंजीला तिथं त्याला मुलाचं पण ते ऑपरेशन केलेलं आहे. साधारण दवाखान्यामध्ये किती रुपये खर्च घातले? 2-2.5 लाखाच्या वर गेलेलं. 2-2.5 लाखाच्या वरती गेले. काय एवढा फरक म्हणावा पडला नव्हता. याच्याबद्दल तुम्ही इतरांना, समाज प्रबोधन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वस्तू पोहोचली पाहिजे. डॉक्टर सागर जोशी सरांनी हे बनवलेलं आहे की सर्वसामान्य गरीब ते गरीब लोकांपर्यंत ही वस्तू पोहोचावी. नो गोळी, नो मेडिसिन. तर तुम्ही या संदर्भात, या प्रोडक्टच्या संदर्भात लोकांना काय सांगाल? हे प्रोडक्ट एकदम चांगलं आहे. सगळ्यांना रिझल्ट येण्यासारखं आहे. ते प्रोडक्ट जसं आपण वापरतो तसं त्याचा प्रोडक्टचा